नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माळी सर रहमान पठाण सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा याच्यामध्ये जे बदल झालेला आहे तो बदल तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा त्याचा काय अभ्यासक्रम असेल, अभ्यासक्रमामध्ये काय बदल होणार आहे, महत्त्वाचा म्हणजे जो बदल झालेला आहे ती परीक्षा ऑनलाईन झालेली आहे, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होती। मग जे बदल झालेले आहे ते बदल तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। आता टीईटीचा बदलता पॅटर्न काय आहे तुम्हाला सांगतो। तर बदलता पॅटर्न म्हणजे जर परीक्षा घेणारेच बदलले तर निश्चितपणे काय होणार आहे, तर त्या सिलेबसमध्ये पण खूप आमूलाग्र चेंजेस होत असतात, खूप बदल होत असतो। तो बदल कसा होणार आहे ते तुम्हाला सांगतोय। टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आयएमपी मुद्दा इथं मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेला आहे। पहिल्या परीक्षा ज्या होत्या त्या ऑफलाईन पद्धतीने होत होत्या आणि आता जी पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे। आयबीपीएस बरोबर ना। तर आयबीपीएस परीक्षा म्हणजे आयबीपीएस ही बँकिंग लेवलची जी कंपनी आहे, बँकिंग लेवलच्या परीक्षा घेत असते आणि या परीक्षा ह्या आयबीपीएस पॅटर्ननुसार होतात। म्हणजेच गेल्या 2023 मध्ये जी शिक्षक अभियोग्यतेची जी परीक्षा झाली होती ना, ती परीक्षा आयबीपीएस ने घेतली होती आणि मग आयबीपीएसचा सिलेबस, आयबीपीएसची विचारणारी प्रत्येक घटकावर जे वेटेज होतं ते तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की विचारले होते 140 प्रश्न बुद्धिमत्तेचे विचारले होते 200 पैकी, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे अभ्यास केलेला विषय होते त्या विषयावरती काही प्रश्नच देखील तुम्हाला कमी प्रमाणात विचारले होते आणि एकाच विषयाला त्यांनी ओढून धरलं होतं। म्हणून तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न काय आहे ते कळणार आहे। हे का सांगत आहे, तर राज्यात फेब्रुवारी 2024 मध्ये या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। 2010, 2017 आणि 2023 यामध्ये अभियोग्यता चाचणी म्हणजे 3 वेळेस फक्त परीक्षा झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शिक्षकांची गरज आपल्याला म्हणजे रिक्त पदांच्या जागा भरपूर आहेत हे आपल्याला या अनुषंगाने कळत आहे। आणि म्हणून शासनाच्या देखील डोक्यामध्ये सुपीक विचार आले आहे की त्यांनी हे पेपरचं कात्रण आपण पाहिलं आणि त्याच्यावरती सांगितलं की 2024 मध्ये फेब्रुवारी मध्ये त्यांना टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही घेण्याचे त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आलेला आहे आणि तो म्हणजे राज्य सरकारकडून राज्य परीक्षा परिषदेस हे निर्देश देण्यात आलेले आहेत। म्हणजे निश्चितपणे मला सांगायचं इथं की फेब्रुवारी महिन्यामध्येच होईल असं माझं मत नाही। म्हणजे काय, तर 2024 मध्ये जरी टीईटी परीक्षा झाली तरी पण आपलाही अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं निगेटिव्ह विचार येत असतील, मागीलच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक भरती केलेली नाही, पण ती करावीच लागणार आहे, करावीच लागणार आहे। आज न उद्या थोडा उशीर होत असेल, आपल्याला पण थोडा संयम राखावा लागेल किंवा असं पॉझिटिव्ह थिंकिंगने तुम्ही घेऊ शकता की जे नवीन विद्यार्थी ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे, ज्यांना शिक्षक भवितव्यामध्ये एक चांगला मार्गदर्शक बनायचं आहे आणि तुमचं ते स्वप्न असेल तर त्यांच्यासाठी सांगतोय की ही परीक्षा म्हणजे नुकतीच लवकरच ही परीक्षा होणार आहे। तर टीईटी परीक्षा कोण देऊ शकतो हे आपल्याला माहिती असेल, ज्यांनी आपल्या 12वी नंतर ज्यांनी डीएड केलेला असेल म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन एकच आहे। तर टीईटी पेपर 1 आहे तो 1ली ते 5वी पर्यंत यांच्यासाठी हा पेपर देऊ शकतात हे पेपर। मग दुसरा पेपर जो आहे बीए डीएड झालेला असेल, बीएड झालेला असेल, यांना मात्र 6वी ते 8वी हे टीईटी 2चा पेपर देऊ शकतात। याच्या अगोदर काय होत होतं, पहिला पेपर 1 आणि 2 दोन्ही देऊ शकत होते, पण आता हे जे आहेत ना हे पहिला पेपर देऊ शकणार नाहीत, असा एक बदल झालेला आहे। दुसरा एक असा बदल झालेला आहे की तुम्ही जर डीएडच्या किंवा बीएडच्या लास्ट इयरला असाल, नीट ऐका वाक्य, डीएड आणि बीएडच्या तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही तेव्हा देखील तुम्ही टीईटी परीक्षा देऊ शकता। हा गेल्या परीक्षेपासून असा नियम झालेला आहे किंवा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्यांना टीईटी परीक्षा द्यायची ते 1ली ते 8वी पर्यंतच देऊ शकतात पेपर 1 आणि 2, पण ज्यांना डायरेक्ट शिक्षक अभियोग्यतेची जी परीक्षा असते टेटची ती द्यायची असेल तर ते कोण देऊ शकतात, म्हणजे डायरेक्ट टेटची परीक्षा कोण देऊ शकतात, तर ज्यांचं बीएससी आणि पुढे बीएड झालेलं असेल ते 9वी आणि 10वी साठी अप्लाय करू शकतात डायरेक्ट, म्हणजे त्याच्यानुसार त्यांची निवड होऊ शकते। एमएससी असेल आणि पुढे बीएड झालेलं असेल तर ते 11वी आणि 12वीला देखील काय होऊ शकतात रे, पात्र होऊ शकतात, त्यांना टीईटीची अजिबात गरज नाहीये।
आणि म्हणून पहिली ते 8वी जे आहे त्यांनाच फक्त TET द्यायचे, त्यांनाच TET देणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे, हे आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. धावता आढावामध्ये छोटासा एक व्हिडिओ तुमच्यासाठी देतोय, नंतर मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावरती देणार. आता पेपर 2 मध्ये काय महत्त्वाचं आहे बघा. तर कधी कधी काय होतं, आपली फॅकल्टी कोणती आहे आणि आपण विषय कुठले निवडतो हे समजत नाही, म्हणून एक साहजिक एक स्लाईड तयार केलेली आहे. जर आर्टचे जे फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांचं BA असेल, BA D.Ed झालेलं असेल आणि BA B.Ed झालेलं असेल, तर त्यांनी कुठले सब्जेक्ट निवडावे लागतात, तर त्यांनी सामाजिक शास्त्राकडे जायला पाहिजे. त्यानंतर BSc B.Com म्हणजे BSc D.Ed आणि B.Com झालेला असेल, परत D.Ed झालेला असेल आणि BSc B.Ed झालेला असेल, साहजिकच तुम्हाला हे विषय तिकडे दिसत असतील. विज्ञान आणि गणित हे विषय निवडताना थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून ही स्लाईड तुमच्यासाठी खास तुम्हाला इथं दिलेली आहे. आता महत्त्वाचा मुद्दा काय, तर TET परीक्षा जी आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची आहे. मग सर आम्हाला अभ्यासक्रम काय, कुठलं संदर्भ साहित्य वापरायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम तो देखील मी तुम्हाला इथं संक्षिप्त रूपात सांगत आहे. परत नंतर आपण रहमान पठाण सरांच्या प्लॅटफॉर्मवरती आपण प्रत्येक विषयाचं प्रत्येक अनुक्रमणिका त्याच्यात असणारे जे घटक आहेत, IBPS ने PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारलेत, कुठल्या घटकाला वेटेज दिलेले, कुठल्या घटकाला महत्त्व कमी दिलेले, ह्या सगळ्याच्या अनुषंगाने आपण प्रत्येक विषयांचे लेक्चर तुम्हाला देणार आहोत. म्हणजे आतापासून जर तुम्ही तयारी केली, TET कधी निघेल तेव्हा निघेल, परंतु आपण जर चांगल्या पद्धतीने त्याचा बेसिक टू ॲडव्हान्स जर अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला ही परीक्षा तुम्ही पात्र होऊ शकता. आणि जवळपास TET आणि टेटचे सिलेबस किंवा त्याच्या बेसिक संकल्पना जवळपास सारख्याच असतात, कारण तुम्हाला एक आदर्श शिक्षक बनवायचं असतं. तर तो आदर्श शिक्षक बनवण्यासाठी कुठला अभ्यासक्रम आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये खूप 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 बदल झालेला आहे. IBPS म्हणले की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं म्हणजे थोडंसं टेन्शन येतं आणि टेन्शन येतं. आणि त्यात आता काय, ही परीक्षा ऑनलाईन आहे, कुणाला माऊसच व्यवस्थित धरता येत नाही, कुणाला त्या ऑनलाईन म्हणजे परीक्षा संगणकाची त्याची माहिती नसते, आणि तिथं तुम्ही पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल तर तुम्हाला माहिती पाहिजे ते स्क्रोल कसं करायचं, कशा म्हणजे ऑप्शनकडं कसं जायचं. 8 ऑप्शन असतात इंग्लिश मराठीमध्ये, तुम्ही ज्या लँग्वेज निवडल्यात त्याच्यामुळे तुमचा वेळ खूप जात असतो. आणि म्हणून तुम्हाला अगोदर सिलेबस सांगतो की TETचा पेपर 1चा जो सिलेबस आहे, तर तिथं बालमानसशास्त्र 30 प्रश्न आहेत, मराठीला 30 प्रश्न आहेत, इंग्रजीला 30 प्रश्न आहेत, परिसर अभ्यास 30 प्रश्न आहेत आणि गणिताला 30 प्रश्न आहेत. एकंदरीत 150 प्रश्न आणि 150 गुण तुम्हाला काय आहेत रे या परीक्षेला असतात. त्याचबरोबर TET पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र जो आहे 30 प्रश्न आहेत, मराठीला 30 प्रश्न आहेत, इंग्रजीला 30 प्रश्न आहेत, इथं विज्ञानाला 30 प्रश्न आहेत, परत गणिताला 30 प्रश्न, एकंदरीत 60 प्रश्न यासाठी आहेत. आणि हे म्हणजे किंवा टाकलं इथं, जर तुम्हाला आता सांगितले मागील स्लाइडवरती की जर तुमचं विज्ञान म्हणजे BSc आणि B.Com असेल तर तुम्ही विज्ञान आणि गणित विषय निवडू शकता. त्या विषयांचे तुम्हाला 30 प्रश्न आणि एकंदरीत 60 प्रश्न येणार आहेत. ज्यांचं BA असेल त्या फॅकल्टीकडे समाजशास्त्र जे आहे ते 60 प्रश्न तुम्हाला येणार आहेत. म्हणजेच ओव्हरऑल सिलेबसमध्ये थोडे चेंजेस ज्यांनी ज्या फॅकल्टीमधून केले. तर एकूण प्रश्न किती आहेत रे, एकूण 150 प्रश्न आणि 150 गुण आहेत, हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आणि वेळ हा जो आहे ना, हा वेळ आपला 2.5 तासाचा वेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे संक्षिप्त रूपात तुम्हाला मी सिलेबस सांगितला, पण तुम्हाला अधिक माहितीसाठी जर तुम्ही वेबसाईटवरती गेलात तर हे सगळं तुम्हाला म्हणजे 1ली ते 5वी साठी कुठले म्हणजे विषय निवडायचे, कुठली लँग्वेज निवडायचे, कुठली म्हणजे भाषा निवडायचे आणि त्याच्यासाठी लागणारं कुठलं संदर्भ साहित्य ते सांगतो. पण ओव्हरऑल ही स्लाईड जी आहे ना ती भरपूर मोठी स्लाईड आहे, हे तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे. तरी पण तुम्हाला एक संक्षिप्त रूपात माहिती सांगतो. जर तुम्हाला TET 1चा जर अभ्यास करायचा असेल तर किंवा TET 2चा जर अभ्यास करायचा असेल तर याला लागणारा जो संदर्भ साहित्य ते महत्त्वाचं आहे की आपल्याला आपल्या TETचा अभ्यास सुरुवात करायची आहे. नेमकं वाचायचं काय, समजा सेल्फ स्टडी करणारे बी काही विद्यार्थी असतात, त्यांना सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की काय वाचायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1ली ते 8वी पर्यंतचा जो सिलेबस आहे ते तर तुम्ही तिथपर्यंत परीक्षा TET 1 आणि 2 तर देणारच आहेत, परंतु माझ्या माहितीस्तव तुम्हाला सर्व इतर स्पर्धा परीक्षांची पण तयारी करायची असेल तर कमीत कमी 1ली ते 10वी आणि 1ली ते 12वी पर्यंतचे तुमचे सर्व स्टेट बोर्डाची पुस्तकं तुम्ही वाचणं
गरजेचं आहे, बरोबर ना. स्टेट बोर्डाची बुक तुम्हाला माहिती असणं गरजेचं, हा पहिला एक मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांचे ओव्हरऑल मी सर्वांचं एकंदरीत तुम्हाला संदर्भ साहित्य सांगत आहे. त्यानंतर तुम्ही ज्यांनी D.Ed केलेलं असेल किंवा ज्यांनी B.Ed केलेलं असेल तर त्यांनी देखील त्यांचा जो डिप्लोमा आहे तो डिप्लोमा केला, त्याला जो सिलेबस होता, अभ्यासक्रम होता, त्याची जी असणारी संदर्भ साहित्य पुस्तकं होती किंवा अपेक्षित होती, हे सर्व जो सिलेबस आहे हे सगळं मटेरियल तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या इतर सरळ सेवा परीक्षा असतील त्यांचा जो अभ्यासक्रम आहे, ITS स्कॉलरशिप नवोदयची पुस्तकं असतील, ह्या सर्वांचा तुम्हाला डिटेल्समध्ये चांगला परिपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स अभ्यास करावा लागणार आहे. आणि म्हणून हे स्पर्धा परीक्षेचे सर्व जे बुक आहेत हे सगळे बुक तुम्हाला तिथं तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आणि मग यांचा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक चौथा सांगतो की इथं PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजे आता तुम्ही म्हणता सर तुम्ही तर सांगितलं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाल्यानंतर आम्ही ऑफलाईन पद्धतीने आतापर्यंतच्या परीक्षा दिल्यात, तरीही काही हरकत नाही. मागील झालेल्या TETच्या ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मागील प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्लस तुम्हाला IBPSने जे आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, त्यांनी इतर परीक्षा ज्या घेतलेल्या आहेत बाकीच्या सरळ सेवेच्या माध्यमातून, त्या सर्व परीक्षांचा म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे तो प्रश्नसंच असणं गरजेचं आहे, त्यांचा तुम्ही सराव केला पाहिजे. म्हणजे आदर्श शिक्षक होण्यासाठी ज्या संकल्पना आहेत ओव्हरऑल याच्यामध्ये सर्व तुम्हाला समाविष्ट होतात. हे 4 मुद्दे सांगितले ते लक्षात ठेवा. एक स्टेट बोर्डाचा अभ्यास करा, तुम्ही जो डिप्लोमा केला त्याचेही पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्याचाही चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मागील झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ज्या TETच्या त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की IBPS पॅटर्ननुसार ज्या परीक्षा आतापर्यंत झालेल्या आहेत त्याचे बाजारामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे दर्जेदार बुक भेटतील, विथ एक्सप्लेनेशन बुक भेटतील, तेही तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि जेवढा होईल तेवढा जास्तीत जास्त अभ्यास केला ना तर तुमचं TET आणि शिक्षक अभियोग्यता परीक्षा हा दोन्हीचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार आहे. आणि मग हा अभ्यास करणं काही विद्यार्थी, आता तुम्हाला माहिती आहे D.Ed, बऱ्याच विद्यार्थी D.Edकडं जास्त कौल थोडा कमी झालेला होता. नंतर परत परीक्षा निघले की सगळेच विद्यार्थी येऊन अभ्यास करायला लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ध्येयावरती ठाम असणं गरजेचं आहे. आणि ठाम असल्यानंतर आपण काहीतरी, आता बरेच विद्यार्थ्यांनी काही वर्षांपूर्वी D.Ed B.Ed केलेलं असेल पण त्यांना शिक्षक व्हायचं असेल, काही गृहिणी असतील त्यांनी आफ्टर मॅरिड त्यांना आपलं जे शिक्षण आहे ते कंटिन्यू करायचं असेल किंवा त्यांचं ध्येय तिथं थांबलेलं असेल तर पुन्हा चालू करण्यासाठी पण रोजच्या कामाने, रोजच्या वेगवेगळ्या त्यांच्या उद्योगधंदा असेल कोणाचा किंवा कोणी काम करत असेल, कोणी छोटे छोटे व्यवसाय करत असेल, ह्या सर्वांना हे करून सुद्धा तयारी करायची असेल तरी आम्ही तुमच्यासोबत आहेत की एक तुमच्यासाठी घरी बसल्या म्हणजे रेकॉर्डेड विथ लाईव्ह बॅच आहे, ती बॅच तुम्हाला आम्ही घेऊन येत आहोत. म्हणजे तुम्ही काम करत असाल, तुम्ही व्यवसायामध्ये असाल तरी देखील तुम्हाला अभ्यास करून तुम्ही बॅच म्हणजे तुम्ही तुमची ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. आणि त्याचबरोबर आम्ही आणि आमची टीम म्हणजे रहमान पठाण सरांचं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण तिथं सर्व इत्थंभूत म्हणजे ऑथेंटिक माहिती तुम्हाला तिथं मिळली जाते. मिशन TETची जी बॅच आहे 2024ची शिक्षक पात्रता परीक्षा TET यासाठी ही बॅच आहे. IBPS पॅटर्ननुसार अचूक मार्गदर्शन तुम्हाला तिथं केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर त्याची फीस वगैरे इथं तुम्हाला सर्व दिलेली आहे, त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आणि त्याचे सर्व मुद्दे तुम्ही क्लिअर वाचून घ्या. फक्त तुम्हाला असणारी फॅकल्टी जी आहे ती फॅकल्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं, ही फॅकल्टी आहे. आणि म्हणजेच एकंदरीत तुम्हाला अधिक माहितीसाठी हा संपर्क आहे, या संपर्कावरती तुम्ही कॉल करा, यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा रहमान पठाण सरांचं. कारण आतापर्यंत बरोबर ना, आतापर्यंत सरांनी हजारो विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा 2021 मध्ये 402 आहेत. पण जशी जशी आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्यात त्या सर्व विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून रहमान पठाण सरांनी आणि आमच्या टीमने तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि यापुढेही तुम्हाला सर्व ऑथेंटिक माहिती असेल, कुठले GR असतील याच्याबद्दल इत्थंभूत माहिती सांगितली जाणार आहे. तुर्तास आजचा हा संक्षिप्त रूपातला जो व्हिडिओ होता हा तुमच्यासमोर माझं देणं आणि आमच्या टीमचं देणं कर्तव्य होतं. आणि मी आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.